नमस्कार. अमृत प्रवाह या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेअंतर्गत संघ शताब्दीच्या निमित्तानं डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपल्याबरोबर आहेत सांगलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार. भाऊजी कावरे या नागपूरमधील सद्गृहस्थाच्या संपर्कात राहून डॉक्टर हेडगेवारांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या संपर्काचं जाळं विणणं आणि त्याचबरोबर क्रांती कार्यासाठी योग्य असा एक परिस्थिती तयार केली. साधारणपणे त्याच कालावधीमध्ये महायुद्धाला तोंड फुटलेलं होतं आणि त्यावेळेला भारतामध्ये अशी एक मानसिकता तयार झाली होती की ब्रिटिश सैन्य जोपर्यंत महायुद्धामध्ये मशगूल आहे तोपर्यंत आपण इकडे बंडाचं निशाण वर करू, बंडाचे झेंडे आपण पुकारले की स्वातंत्र्य फार लवकर आणि सहज प्राप्त होईल असं सर्वांना वाटत होतं. असंही वाचनात आलं की डॉक्टरांची देखील कल्पना किंवा विचारधारा अशीच होती. मग त्याचं नेमकं काय झालं पुढे? म्हणताय ते बरोबर आहे. त्या काळामध्ये महायुद्धाला सुरुवात झाली. ते ब्रिटिशांचं जे सैन्य होतं ते सगळं युद्धावरती गेलं होतं. पण जे तुटपुंज सैन्य होतं त्याचा इंग्रज असा आव्हानत होते की आमचं फार मोठं सैन्य आहे. आणि इथल्या सगळ्या पोटऱ्यांच्या लक्षात आलं होतं की हे यांची जी हवा आहे ही फार हवा मोठी नाही आहे, पण ही हवा करतायत. आणि त्यामुळे सगळ्या इथल्या पोटऱ्यांची अशी मानसिकता व्हायला लागली की ही संधी आहे. जर आपण या काळामध्ये बंडाचा झेंडा उभा केला तर कदाचित स्वातंत्र्य नजीक किंवा मिळू शकेल आपल्याला, असा विचार या सगळ्या पोटऱ्यांच्या मध्ये आला होता. एकमेक चर्चाही त्याची करत होते, पण मोठे दिग्गज काही याला फार दाद देत होते असं दिसत नाही. पण हा विचार डॉक्टरांच्या मनामध्ये आला आणि डॉक्टर केवळ विचार करून बसले नाहीत, तर त्यांनी या विचाराचा प्रचार किंवा हा विचार प्रस्तुत करण्याचाही प्रयत्न केला. आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर डॉक्टर मुंजेंची भेट घेतली. डॉक्टर हेडगेवारांना डॉक्टर मुंजे अतिशय जवळचे आणि मुंजे हे त्या काळातले काही साधे सुधे ग्रस्त नव्हते. बरोबर. की एका अर्थानं अखिल भारतीय स्तरावरच्या ज्यांचं नाव आहे असं डॉक्टर मुंजे होते. आणि त्यामुळं हा विचार डॉक्टरने मुंजेंशी बोलायचं ठरवलं आणि ते मुंजेंच्याकडे गेले. आणि ते डॉक्टर मुंजे नाही म्हणाले की आज इंग्रजांचं सैन्य हे सैन्यात ह्याच्यात अडकलेलं आहे, युद्धामध्ये त्यांच्या अडकलेलं आहे आणि या संधीचा आपण फायदा घेऊया. बरोबर. आणि हा संधीचा फायदा घेऊन आपण आपलं हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा जाहीर करूया आणि एक स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करूया, असा विचार डॉक्टरनी मुंजेंच्या जवळ मांडला. डॉक्टर मुंजेंनी त्याच्यावरती विचार विनिमय केला. हा विचार 2-3-4 दिवस चालला असेल कदाचित. पण डॉक्टर मुंजेंनी त्यांना सांगितलं की डॉक्टर तुम्ही म्हणता हे बरोबर आहे, पण ती वेळ आज नाही किंवा ती परिस्थिती आज नाही की देश आपला स्वतंत्र झाला म्हणून जाहीर करावं आणि हिंदुस्थानचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करावा, अशी वेळ नाही. तर थोडे डॉक्टर नाराज झाले. पण डॉक्टर नाराज होऊन बसणाऱ्यातले नव्हते. त्यांनी डॉक्टर मुंजेंना सांगितलं की मी लोकमान्य टिळकांची भेट घेतो. तर डॉक्टर मुंजे सांगितलं जरूर घ्या. आणि डॉक्टर मुंजेंनी पत्र दिलं. डॉक्टर मुंजेंचे आणि टिळकांचे खूप चांगले संबंध होते आणि ते पत्र घेऊन डॉक्टर हेडगेवार नागपूरहून डॉक्टर ह्यांना लोकमान्य टिळकांना भेटायला पुण्याला आले. आणि पुण्याला मुंजेंचं पत्र बघितल्यानंतर स्वतः टिळकांनी त्यांची विचारपूस केली, आपल्याकडे ठेवून घेतलं. 2-3 दिवस त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी होता आणि त्यांची सगळी व्यवस्था जातीनं लोकमान्य टिळक बघत होते. इतका त्या मुंजेंच्या पत्राचा प्रभाव टिळकांच्यावरती होता. आणि त्या सगळ्या चर्चेमध्ये डॉक्टरांची त्यांची खूप चर्चा झाली आणि चर्चेअंती टिळकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणता हे बरोबर आहे, पण आज हिंदुस्थानची परिस्थिती अशी नाही आहे की आपण लगेच हिंदुस्थान स्वतंत्र असं जाहीर करावं किंवा हिंदुस्थानचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करावा, अशी आता स्थिती नाही आहे. आणि त्यामुळे आपण हे करूया नको किंवा आता ते शक्य वाटत नाही, असं टिळकांनी त्यांना सांगितलं. आणि मग 2-3 दिवसाचा मुक्काम डॉक्टरने आपला तिथनं हलवला आणि डॉक्टर पुण्यामधनं बाहेर पडले. डॉक्टरने पण थेट नागपूरला गेले नाहीत बरं का. डॉक्टर शिवनेरीला गेले, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ती जन्मभूमी आपण बघावी, तिथली धूळ आपल्या मस्तकाला लावावी,
अशा चांगल्या भावनेनं डॉक्टर शिवनेरीला गेले. बरं. त्या ठिकाणी सगळा शिवनेरी गड त्यांनी पाहिला, जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते स्थान पाहिलं. आणि हे सगळं बघून येताना डॉक्टरांना असं वाटलं की आपण फार धन्य झालो. अशा भावनेने डॉक्टर तिथून बाहेर पडत असताना डॉक्टरांना तिथे एक मशीद दिसली. बरं. आणि डॉक्टरांच्या मनामध्ये आलं की हा शिवनेरी किल्ल्याची पडझड झालेली आहे, तिथं दुरुस्ती करण्याची गरज आहे. फार कोणी तिकडे लक्ष देत नाही, पण या ठिकाणी मशीन मात्र फार मोठ्या स्थितीमध्ये उभी आहे. थोडं मन विषण्ण झालं. आणि डॉक्टर ज्या नागपूरला आल्यानंतर ज्या वेळी शिवनेरीचा विषय निघेल त्यावेळी डॉक्टर ही सल बोलून दाखवायचे. मी शिवनेरीला गेलो, जिजाऊंच मातेच्या त्या स्थानाचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ठिकाणचे धूळ पायाला मस्तकाला लावली, पण जी मला तिथं मोठीच्या मोठी मशीद दिसली हे काही मला बरं वाटलं नाही. आणि हे ते अगदी आवर्जून सांगत. पण नंतरच्या कालावधीमध्ये डॉक्टरांनी काही लोकांना एकत्र करून क्रांतीसाठी उद्युक्त करायला सुरुवात केली, काही लोकांना जागृत करण्याला सुरुवात केली असं सांगितलं जातं. हो, ते खरं आहे. डॉक्टर तिथं आल्यानंतर सुद्धा डॉक्टर काही गप बसले नव्हते. का तर आयुष्याचं ध्येय भारत मातेची सेवा आणि स्वातंत्र्य हेच असल्यामुळं डॉक्टर काही गप बसले नाहीत. त्यांचा मूळ पिंडच क्रांतिकारकाचा होता. त्यामुळे तिथनं आल्यानंतर सुद्धा डॉक्टर क्रांतिकारकांना सहाय्य करणं. एक तर त्यांच्या जीवनचरित्रामध्ये घटना आहे की ज्या क्रांतिकारक मी क्रांती करणार आहे किंवा तुमच्यामध्ये येतो म्हणायचे, त्यांचे ते काही परीक्षा घ्यायचे. बरं. तर एका ठिकाणी विहिरीवरती तिघांना घेऊन गेले ते आणि उडी मार म्हणून सांगितली. बरं. त्याचा पहिला जरा दचकला, दुसरा तर थांबला, पण तिसऱ्यानं उडी मारली आणि ती विहीर खोल होती. त्याच्याचबरोबर डॉक्टरनी योजना करून दुसऱ्याला उडी मारायला सांगून त्याला वरती काढला. म्हणजे अशा कठोर परीक्षा घेण्याची डॉक्टर पुढे असायचे. म्हणजे केवळ क्रांतिकारकांना मदत करणं नाही तर क्रांतिकारकांच्या परीक्षा घेऊन त्यांना तयार करणं हे डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर ज्या वेळी अशा निरनिराळ्या कार्यक्रमाला जात त्यावेळी एक नरेंद्र मंडळाची त्यांनी स्थापना केली होती आणि त्या नरेंद्र मंडळाच्यासाठी ते निधी गोळा करायचे. आणि त्या जमलेल्या निधीतनं ते क्रांतिकारकांना पिस्तुलं पाठवणं, क्रांतिकारकांना दुसऱ्या प्रांतात जाण्यासाठी मदत करणं, ती त्यांची राहण्याची जेवणाची सोय करणं, अशा विविध गोष्टी ते त्या ठिकाणी करत असतात. आपल्या जिल्ह्याच्या शेजारी सातारा जिल्हा आहे, तिथे एक पाटील नावाचे ग्रस्त होते. तर त्या पाटील नावाच्या ग्रस्तांना त्यांनी गोव्याला पाठवलं. एक अग्नी नौका ही येणार आहे, तर ती आल्यानंतर त्या नौकेची माहिती सगळी घेणं आणि ती तातडीने मला पाठवून देणं अशा कामासाठी त्या पाटलांना त्यांनी पाठवलं. ते पाटील गेले, जे पत्ता दिला होता त्या पत्त्यावरती गेले, त्या ठिकाणी राहिले, पण ती अग्नी नौका आलीच नाही. आणि त्यामुळे ते पाटील पळत आले आणि त्यांनी तसा निरोप पाठवला. म्हणजे जरी नागपूरला बसले असले ते डॉक्टरांचं लक्ष तिकडं कलकत्त्यापासून इकडं गोव्यापर्यंत, सगळीकडे तिकडे पंजाबपासून राजस्थानपर्यंत ह्या सगळीकडे ह्या क्रांतिकारकांची व्यवस्था लावणं, त्यांना मदत करणं आणि ही क्रांती अधिकाधिक जाज्वल्य होईल आणि भारत माता लवकरात लवकर स्वतंत्र होईल आणि या हिंदुस्थानातल्या प्रत्येकाला आपल्या देशाबद्दलचा अभिमान निर्माण होईल यासाठी डॉक्टर काम करत होते. म्हणजे या सगळ्या घटाटोपांवरून एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की फक्त युद्ध करणारे हे सैनिकच महत्वाचे नसतात, तर त्या सैनिकांना तेवढी सामग्री पुरवणारे, ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये बॅकस्टेज आर्टिस्ट असं म्हणतो, तेही तेवढेच महत्वाचे असतात. आणि त्यांचं कुठेही नाव होत नाही किंवा त्यांनी केलेल्या कामाचं कुठं कौतुक होत नाही, पण तरी सुद्धा ते काम करत असतात. अशाच प्रकारे डॉक्टरांनी स्वतःहून स्वतःकडे जबाबदारी निवडलेली होती की आपण नियोजन लावायचं. जे क्रांतिकार्य करण्यात पुढे आहेत अशा सगळ्यांना जी जमेल आणि जी शक्य होईल तेवढी सगळी मदत करण्याचं काम डॉक्टरांनी आपल्या संपूर्ण नागपूरच्या वास्तव्यामध्ये केलं. अशाच अनेक घटना इथून पुढे ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच पाहत राहा अमृत संवाद.